आणि त्यांनी असं डोक्यावर पदर घेतलेला आणि त्या मला म्हणाल्या की तुम्ही अजून माझं नवस पूर्ण केला नाही. पण मला असं झालं होतं की नाव बदलायला पाहिजे. म्हणजे मला सुरुवातीला म्हाळसा नाव माहीत नव्हतं कोणाचं आणि फार बाकी सगळं तिने माझ्याकडून करवून घेतलंय. हे अगदी म्हणजे 100% खरं आहे. कारण दिवस रात्र शूट, एवढी सगळे ते दागिने, जड साडी, जड वेणी, एवढ्या सगळ्यामध्ये एवढी एनर्जी आपण नाही ठेवू शकत. खबरदार बानू, तू जर गड चढून वर आलीस तर. एवढंच आहे. हो. अनेक लोकांना माहित नाहीये की जय मल्हारच्या व्यतिरिक्त मी अजून काय काय केलंय. तर सगळेच प्रोजेक्ट आपले तेवढे हिट नाही होत. नमस्कार मंडळी, फिल्मी मराठीच्या रसिक प्रेक्षकांना मनपूर्वक नमस्कार. मंडळी, आपण नेहमीच सेलिब्रिटींसोबत गप्पा मारत असतो. आज आपल्यासोबत आहे जय मल्हार मालिकेतील म्हाळसा म्हणजेच सुरभी हांडे. आज आपण तिचा जीवन प्रवास जाणून घेणार आहोत. खूप वर्षानंतर आपण तिला भेटतोय. चला तर विचारूया, एवढे दिवस ती कुठे होती. स्वागत करूया सुरभी हांडेचं. नमस्कार सुरभी. नमस्कार. कशा आहात? मस्त, मजेत. छान. म्हाळसा म्हणून तुम्हाला सगळेच ओळखतात, संपूर्ण महाराष्ट्र ओळखतोय. खरं तर म्हाळसाने तुम्हाला घराघरात पोहोचवलं आणि प्रेक्षकांनी तितकं प्रेम केलं तुमच्यावर. हो. म्हाळसाचा प्रवास कसा होता आणि त्याआधी मला विचारायचं आहे की सुरभीचा पूर्ण प्रवास जाणून घ्यायला आवडेल. माझं मूळ गाव आहे भंडारा, म्हणजे नागपूर जिल्ह्यात जो भंडारा तालुका येतो. अच्छा. त्याच्यात माझा जन्म झाला. अच्छा. त्यानंतर एका वर्षातच माझ्या बाबांची ट्रान्सफर झाली आकाशवाणीत. जळगाव आकाशवाणीला ते होते. मागच्याच वर्षी रिटायर्ड झालेत. सो 12वी पर्यंत मी जळगावला होते शाळेचं, म्हणजे 12वी पर्यंतचं शिक्षण. त्यानंतर मी परत नागपूरला ॲडमिशन घेतली कारण मी कथक शिकत होते. सो मला ते कंटिन्यू करायचं होतं तिथेच. त्यामुळे मी ग्रॅज्युएशन नागपूरला गेलो. आणि मग ते करत असताना नाटकांमध्ये काम करणं, एकांकिका स्पर्धा, नंतर गाणं, डान्स, असं प्रत्येक कलेमध्ये बऱ्यापैकी ॲक्टिव्ह होते मी. पण माझं हे करिअर म्हणून कधी असं फिक्स नव्हतं की याच्यातच करिअर करायचं वगैरे असं काही. सो जशी अपॉर्च्युनिटीज येत गेल्या जशा जशा, तसं मी हो म्हणत गेले आणि तसं तसं मी काम करत गेले. सो स्टँड बाय नावाची एका हिंदी फिल्मसाठी मला एकदम सुरुवातीला विचारलं होतं, जी फिल्म होती संजय सुरकरांची, ज्यांनी सातच्या आत घरात सारख्या फिल्म्स डिरेक्ट केल्यात. तर त्यासाठी मी हो म्हटलं आणि तेव्हा कॅमेराचं मला काहीच नॉलेज नव्हतं, पण केला थोडाफार त्याच्यात अभिनय. त्यानंतर आंबडगोड सिरियल झाली, ज्याच्यात मी निगेटिव्ह कॅरेक्टर केलं आहे. सो त्याच्यात कमी दिवस लागायचे, पण माझं असं काही फिक्सच नव्हतं की याच्यात करिअर करायचं आहे. सो म्हटलं चल ठीक आहे, अजून ट्राय करून बघू काही छान आलं तर. आणि तेव्हा मग जय मल्हारचं विचारण्यात आलं म्हाळसासाठी. तर मला जेव्हा ऑडिशनला बोलवलं तेव्हा माझ्या हातात एक स्क्रिप्ट आली आणि त्याच्यावर म्हाळसा असं नाव लिहिलं होतं. सो मला स्क्रिप्ट छान वाचून वगैरे मस्त वाटलं, पण मला असं झालं होतं की नाव बदलायला पाहिजे. म्हणजे मला सुरुवातीला म्हाळसा नाव माहीत नव्हतं कोणाचं आणि फार असं भावलं नव्हतं. तर मला असं वाटलं की नाव बदलायला पाहिजे. म्हणून मी सरांना म्हटलं होतं की सर आपल्याला नाव नाही बदलता येणार का. तर सर म्हणे नाही, ती देवी आहे, तिचं नाव नाही बदलता येणार. आणि त्यानंतर हळूहळू मला म्हाळसा ॲक्च्युली कळत गेली की कशी आहे, काय आहे तिचं. खंडोबाची बायको म्हणजे ते एक वेगळं, मला आत्तापर्यंत फक्त खंडोबा माहिती होते, पण म्हाळसा आणि बाणाई हे मला माहीत नव्हते. पण सिरियलपासून मलाही सगळ्यांसोबत तो इतिहास कळला. बरोबर. सो तशी ती सुरुवात झाली म्हाळसाची. आता सुरुवातीलाच तुम्हाला पौराणिक मालिका मिळाली. हो की नाही. देवीच्या भूमिकेमध्ये एक माणूस म्हणून देवीच्या भूमिकेत जाताना तो प्रवास म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं तर एक भाषा. कारण मराठी फारच अस्खलित असली पाहिजे. सो त्याचं एक हे होतं. त्यानंतर म्हाळसा देवी त्या एक राणी पण होत्या, त्यामुळे तो जो म्हणजे ग्रेस जी होती म्हाळसाची, तर ती ग्रेस मेंटेन करून ठेवणं. कारण आपण नॉर्मल लोक सतत त्या ग्रेसमध्ये नाही वावरत, पण ती एक मेंटेन करणं. कारण की म्हाळसा देवींना जर प्रेझेंट करायचं आहे तर मग ते प्रेझेंटेशन प्रेझेंटेबल असलं पाहिजे. सो ते अगदी पहिल्या दिवसापासून ते मी शिकले. आणि मला असं वाटतं की त्या सिरियलमध्ये कुठेतरी फक्त मायथो नव्हतं, तर घराघरात ती सिरियल पोचली या कारणाने, कारण आम्ही नॉर्मल माणसांसारखंच म्हाळसा, बाणाई आणि खंडोबांना दाखवलेलं आहे त्याच्यात. सो ते मनाशी पोचले लोकांच्या. म्हणजे फक्त देवी असलं असतं तर मे बी लोकांना तेवढं हे वाटलं नसतं, पण ती घरात पोचली. खंडोबा घरात पोचले, बाणाई घरात पोचली. सो नॅचरली सगळ्यांनीच त्याच्यामध्ये काम केलं आणि लेखक म्हणून लेखकांनी, डिरेक्टर म्हणून डिरेक्टर म्हणजे दिग्दर्शकांनी सगळंच खूप नॉर्मल आणि नॅचरल दाखवायचा प्रयत्न केला. सो म्हणून देवीचं कॅरेक्टर जरी असेल तरी
नॉर्मल लोकांमधलेच आम्ही आहोत असं दाखवलंय, म्हणून ती सिरियल तेवढी गाजली असं मला वाटतं. सगळ्यात महत्त्वाचं तर मला आध्यात्मिक म्हणजे स्पिरिच्युअलिटीची आवड निर्माण झाली. म्हणजे काय होतं की आपण धार्मिकता आणि आध्यात्मिकतामध्ये फरक नाही बघू शकत. सो धार्मिक व्यक्ती म्हणजे देवपूजा, बरोबर, पण आध्यात्मिकता म्हणजे रोजच्या जीवनात घडणाऱ्या गोष्टींकडे तुम्ही किती प्रॅक्टिकली बघू शकता, असं मला म्हाळसाच्या कॅरेक्टरमधून खूप मोठी शिकवण मिळाली. 2.5 ते 3 वर्ष ती सिरियल होती आणि 2.5 ते 3 वर्षामध्ये असं लक्षात आलं की, आणि मला असं वाटतं खूप चांगलं आहे, मला हे खूप कमी वयात लक्षात आलं. कारण असं म्हणतात जनरली की तुम्ही 60 नंतर हे करायला पाहिजे, पण मला असं वाटतं की उलट नाही, जितकं कमी वयामध्ये अध्यात्मामध्ये आपल्याला प्रोग्रेस करता येईल तितकं कधीही चांगलं. बरोबर. आणि ते माझ्या नशिबाने मला खूप लवकर त्याची एक काय म्हणतात ओढ निर्माण झाली. आणि ते फक्त त्या एनर्जीमुळे, म्हाळसाच्या, की तिने त्या एनर्जीने एकतर तिची ओळख म्हणजे तिची ओळख माझ्या थ्रू लोकांपर्यंत पोहोचवली. माझं काम फक्त एवढं होतं की ती एनर्जी ॲक्सेप्ट करणं, बाकी सगळं तिने माझ्याकडून करून घेतलंय. हे अगदी म्हणजे 100% खरं आहे. कारण दिवस रात्र शूट, एवढी सगळे ते दागिने, जड साडी, जड वेणी, एवढ्या सगळ्यामध्ये एवढी एनर्जी आपण नाही ठेवू शकत दिवसभर काम करायला. तर मला असं वाटतं की ती एनर्जी त्या म्हाळसाई देवींकडनंच आली माझ्यात आणि ते माझ्याकडून तिने करवून घेतलं. त्यानंतर मी लक्ष्मी सदैव मंगलम नावाची सिरियल केली, जी कलर्सवर होती. म्हाळसाच्या पूर्ण अपोजिट होतं. ती फारच सोज्वळ आणि शांत होती, डॉक्टर आरवी. सो ती 1-1.5 वर्ष चालली सिरियल. त्यानंतर कोविडच आलं, त्यामुळे तेव्हा सगळेच कामं थांबले होते. पण ही सिरियल करतानाच मी एक वेब सिरीज पण केली होती MX प्लेअरची, जी होती भुताटलेला, म्हणजे हॉरर कॉमेडी अशी होती ती. सो तिला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला कोविडमध्ये, कारण कोविडमध्ये लोक सोशल मीडियावर बऱ्यापैकी ॲक्टिव्ह झाले होते. सो मग बसल्या बसल्या वेब सिरीज बघणं आणि हे, मग तिथून ते लोकांना हे लक्षात आलं की ओके भुताटलेला अशी एक हे केलं आहे प्रोजेक्ट. त्यानंतर मी अजून एक फिल्म केली आहे जी अजून आलेली नाही आहे, पण ती आल्यावर मी नक्कीच सांगेन. आणि मुळात मी आत्ता सध्या सिरियल करत नाही आहे. म्हणून काय होतं की सिरियल करताना आपण रोज दिसतो टीव्हीवर, त्यामुळे लोकांना असं वाटतं की ही काम करते. पण जेव्हा आपण सिरियल करत नाही तेव्हा लोकांना वाटतं की आता काहीच काम करत नाहीये. ते आपल्याकडे होतंय, तर आपल्याकडे ते थोडंसं असं आहे, पण खरं तसं नाहीये. म्हणजे मी सगळ्यांनाच ते सांगेन की असं नसतं. कलाकार हा काम करतच असतो काही ना काहीतरी. काही प्रोजेक्ट्स असतात ज्यांना उशीर होतो यायला, काही प्रोजेक्ट्स असतात की ते अडकतात. म्हणजे कधी कधी असं होतं की शूट अर्ध झालंय, अर्ध राहिलंय. आता असं पाऊस आहे तर पावसामध्ये काही काही शूट्स थांबलेत आत्ता. सिरियलचं असं असतं की तो डेली सोप आहे, त्यामुळे उद्याच्या एपिसोडला उभं राहायचंच आहे आज काम करायला. त्यामुळे कितीही पाऊस वारा पाणी कितीही झालं तरी सिरियलमध्ये तुम्हाला रोज कलाकार दिसणारच. सो मी सध्या सिरियल नाही करत आहे, पण जेव्हा सिरियल करेल तेव्हा परत मी सगळ्यांना रोजच दिसेन. पण मी याचा अर्थ असा नाही की मी काम करत नाही, काम सुरू आहेत. जी अडकलेली कामं आहेत ती लवकरच पुढे येतील, होप सो. जय मल्हार मालिकेला 8 वर्ष होऊन गेले. 8 वर्षाच्या काळात सुरभी हंडे, सुरभी कुलकर्णी झाली. हो, तर सिरियल माझी ऑलरेडी लक्ष्मी सदैव मंगलम सुरू असतानाच माझं लग्न ठरलं. अच्छा. आणि मग आम्ही विचार केला की ठीक आहे, म्हणजे आता सिरियल, कारण की कसं असतं सिरियलची एक स्टोरी असते, म्हणजे ती पुढे कितपत वाढेल कितपत नाही ते आपल्याला काही माहीत नसतं. मला लकीली प्रोड्युसर्स खूप छान मिळाले, त्यामुळे लक्ष्मी सदैव मंगलमच्या वेळेला मला 2 महिने छान सुट्टी होती लग्नासाठी. म्हणजे मी लग्न झाल्यानंतर परत सिरियल जॉईन केली, त्यामुळे लग्नानंतर परत ती सिरियल कंटिन्यू झाली. आणि त्यानंतर भुताटलेला. मिस्टर कुलकर्णी आपल्याच क्षेत्रात आहेत का? नाही, तो IT मध्ये. अच्छा. आमच्या दोघांचं फील्ड वेगवेगळं आहे आणि त्याला आवड खूप आहे कलेची. तो माझा खरं लहानपणापासूनच आम्ही फॅमिली फ्रेंड्स आहोत. अच्छा. त्यामुळे वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये वगैरे तोही असायचा, पण त्याचं हे फील्ड नाही आहे. अभिनयाव्यतिरिक्त वेगळे छंद काय आहेत? मी पेंटर नाही म्हणणार स्वतःला, पण मला जनरल चित्र वगैरे काढायला आवडतं. बरं. गाणं म्हणायला आवडतं. वा. डान्स करायला आवडतो. कधीतरी थोड्याफार कविता करायला आवडतात. अरे वा. पण ते सुचण्यावर आहे ऑफकोर्स. म्हणजे त्याच्यामध्ये काही हे नाही आहे की आत्ता दिलं आणि मी लिहीन असं नाही, पण आवड आहे. आणि मला समहाऊ आवडतं असं दिवसातून 1 तास छान असं एकटं. आता आमच्या इथे खूप डोंगर आहेत.
सो असं कधीतरी आरामात बसून आपलं डोंगरांना बघत, असं एक शांतताप्रिय व्यक्तिमत्व की फार गजबज नको. गाववाटा काय आहे ते प्रोजेक्ट? गाववाटा हे असं प्रोजेक्ट आहे की महाराष्ट्रातल्या अगदी दुर्मिळ ज्या जागा आहेत त्या जागांमध्ये आम्ही जातो आणि त्याच्यामध्ये काय स्पेशल आहे अशा जागांमध्ये, तर त्याबद्दल आम्ही महाराष्ट्रातल्या लोकांना सांगतो. त्यातली एक खास आठवण कुठली? खास आठवण म्हणजे आता साताराचा आम्ही टूर केला होता. त्याच्यामध्ये 2-3 गावं अशी होती की फक्त एक डोंगर म्हणजे त्यांचं गाव. बरं. तर त्या डोंगरावरती फक्त एक 10-15 कुटुंब राहतात. काही काही ठिकाणी तर एका डोंगरावर 5च कुटुंब राहत होते. सो ते वेगवेगळे कुटुंब नसतात, ते सगळे एकत्रच असतात कारण तिथे लोकच खूप कमी आहेत. मग काही ठिकाणी पायवाटाच म्हणजे आहेत जायला इकडे तिकडे, त्यांना पूर्ण प्रवास हा पाण्यातूनच करायला लागतो. बोटीने इकडे तिकडे जातात ते लोक. म्हणजे कोणी आजारी जरी असेल तरी त्यांना घाई गडबडीने त्यांची बोट काढून ती नदी पार करून मग तिकडनं बस किंवा असं घेऊन जा. म्हणजे बऱ्यापैकी त्या लोकांना कष्ट आहेत, पण त्याच्यातही बऱ्यापैकी त्यांचा आनंद जो आहे तो दाखवायला आम्ही अशा ठिकाणी आम्ही रिसर्च केला आणि त्या ठिकाणी आम्ही जाऊन महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या याचे व्हिडिओज टाकले होते. पण खूप लोकांचं डिमांड आली यासाठी की आमच्या पण गावात या. आनंद याचा की लोकांनी खरंच खूप छान रिस्पॉन्स दिला त्याला आणि अजून बरेच गावं आहेत आपल्या महाराष्ट्रातले ज्यांना आम्ही एक्सप्लोअर करणार आहोत लवकरच. खूप छान प्रकल्प आहे. आणि वासोटा किल्ल्यावर पण मी गेले होते. सो तोही म्हणजे काय होतं, किल्ले ना बघायला खूप सोपे वाटतात पण ते खूप कठीण आहे ओव्हरऑल. चढणं उतरणं म्हणजे उतरताना एक वेगळं टेन्शन असतं. चढून आलो याचा आनंद वेगळा असतो, पण एवढं उतरायचं आहे तर तो एक परत वेगळा टास्कच असतो. पण मजा असते ओव्हरऑल. प्रत्येक यशस्वी व्यक्तीमागे कोणाचा तरी आशीर्वाद पाठिंबा असतो, तर तुम्ही यशाचं श्रेय कोणाला देता? मला असं वाटतं ना की यश हे तुमच्यावर डिपेंड करतं की तुम्ही कोणत्या गोष्टीला यश मानता. मला असं वाटतं की अजून मी तशी यशस्वी नाही आहे. हां, म्हणजे एक प्रोजेक्ट हिट झाला म्हणून आपण यशस्वी नाही होत. बरोबर. सो आता असं अनेक लोकांना माहीत नाही आहे की जय मल्हारच्या व्यतिरिक्त मी अजून काय काय केलं आहे. तर सगळेच प्रोजेक्ट आपले तेवढे हिट नाही होत. हां, मला इथपर्यंत पोचवायला अनेक लोक आहेत ज्यांनी मला प्रचंड सपोर्ट केला. एकतर माझी फॅमिली, प्लस नो डाऊट आता लग्नानंतर माझे सासरचे सगळेच, आणि सगळ्यात महत्त्वाचं आपला स्वतःचा विल पॉवर. तर माझी जर इच्छा असेल तरच मला पुढचं पाऊल टाकता येणार आहे. माझीच इच्छा नसेल तर कोणी कितीही मला पुश केलं तरी उपयोग होणार नाही. बरोबर. पण प्रश्न छान होता, पण मला आवडेल याचं उत्तर अजून थोडंसं जास्त काम केल्यानंतर द्यायला. थोडं म्हणजे नो डाऊट अजून भरपूर काम करायचं आहे, पण खूप लोकांचा सपोर्ट आहे आणि त्यासाठी तर मी एनीटाईम थँकफुल आहे. इव्हन आजही महाराष्ट्राचं तेवढंच प्रेम आहे म्हाळसा देवींवरती आणि तिच्यामुळे सुरभी अंडेवरती. त्यामुळे थँक्यू. आतापर्यंत तुम्ही देवीच्या भूमिकेतच बऱ्याचदा काम केलेलं आहे, तर त्या व्यतिरिक्त कोणत्या जॉनरमध्ये काम करायला आवडेल? जॉनर तर मला सगळेच आवडतील. हो, सगळेच आवडतील. म्हणजे नॉर्मल पण जॉनर केले आहेत मी, हिस्टॉरिकल पण केलं आहे, ते अजून आता सगळं पुढे येईलच. पण जॉनरमध्ये मला असं की अजून खूप एक्सप्लोअर करायचं आहे, तेव्हा माझ्याकडे चॉईस खूप आहे आत्ता की भरपूर जॉनर असं. नो डाऊट आता मायथो मी मोस्टली नाहीच करणार, कारण की काय होतं की ऑलरेडी म्हाळसादेवी हे इतकं पॉप्युलर झालेलं कॅरेक्टर आहे की त्याच्या व्यतिरिक्त जर दुसरी कुठली देवी किंवा दुसरं कुठलंही हे केलं तर ते मलाच नाही मे बी जमणार स्वतःला. कारण ठीक आहे म्हणजे ते एकदा झालं, पण बाकीचे जॉनर आहेत जे 2-3 वेळा करू शकेन मी. पण ते शेवटी देव एक असतो ना, त्याला रिप्लेसमेंट दुसऱ्याची नसू शकते. कोणतंही क्षेत्र हल्ली बिनभरोशाचंच झालेलं आहे. आता IT मध्ये पण आपण बघतो की अनेकांना कामावून काढलं, तर त्यामध्ये कलाक्षेत्र आणखी जास्त बिनभरोशाचं आहे म्हणतात. तर अशा वेळेस तुम्ही आर्थिक नियोजन कसं करता? मला असं वाटतं ना, तुम्हाला छोट्यातलं छोटं जरी काम मिळालं, म्हणजे अगदी 2 दिवसाचं 3 दिवसाचं इतकं कमी जरी काम असेल तरी त्या 3 दिवसाच्या कामामध्ये एक सर्टन अमाऊंट ही मला माहिती नाही मी कुठे ठेवली आहे इतपत ती गाडून ठेवा. म्हणजे कधी म्हणजे काय होतं, उद्या 15 दिवसांनी काही नाही आहे. 3 दिवस काम केलं जे होतं ना
त्याचं काहीतरी म्हणजे थोडं जरी, माझं असं म्हणणं नाही की 50-60,000 1-1 लाख रुपये असतील असं नाही, 5,000 जरी असतील ना तरी ते 5,000 15 दिवसांनी कामात येणार आहेत. बरोबर आहे. सो ते एक सगळ्यात महत्त्वाचं. बचत किती महत्त्वाची आहे. बचत प्रचंड महत्त्वाची आहे, कारण तेच आता कॉम्पिटिशन इतकी आहे प्रत्येक फील्डमध्ये, प्रत्येक फक्त ना IT ना इंडस्ट्री असं काही नाही. सो सगळ्यांनीच त्याचे प्रिकॉशन्स घ्यायला पाहिजे. सकाळचं पहिलं काम मेडिटेशन. मेडिटेशन, येस. म्हाळसा की आधुनिक सुरभी? आधुनिक सुरभी ऑफकोर्स. तुमच्यावर जर बायोपिक झाली तर कोणी भूमिका साकारावी? अरे बापरे, नाही, आधी मला तेवढं काम करायचंय. काम केल्यावर मी नक्की सांगेन. शूटिंगला निघताना बॅगमध्ये असणाऱ्या खास गोष्टी? काहीतरी खायचा डबा, मी प्रचंड फूडी आहे. नंतर ऑफकोर्स फोन, चार्जर हे असतंच, घराची किल्ली असतेच, एखादी डायरी, पेन. एका दिवसासाठी अदृश्य झालात तर काय कराल? बापरे, हा खूपच कॉम्प्लिकेटेड प्रश्न आहे. म्हणजे याच्यावर मी स्वतःवर फोकस करेन का लोकांवर फोकस करेल हा मला प्रश्न आहे अदृश्य झाल्यानंतर. नाही, खरं असा विचार नाही केला, पण हा प्रश्न खरंच छान आहे की याचा विचार करेन मी कधीतरी, की मी एक दिवस जर दिसलेच नाही कोणाला तर मी काय करू शकते. आवडता कलाकार? कलाकार मला विकी कौशल. अभिनेत्री? प्रियंका चोप्रा आवडते मला. बरं. आवडता पदार्थ? इडली सांबार. फिरायला जाण्याचं आणखी तुमचं आवडतं ठिकाण? माझं घर. मी फार फिरत नाही, म्हणजे मी खरं सांगू का, काम असल्याशिवाय मी दाराच्या बाहेर पायच ठेवत नाही. म्हणायला गेलं तर घर कोंबडी हा शब्द मला पूर्णपणे लागू पडतो. अरे वा. फारच रेअर बाहेर असते मी, अदरवाईज घरी. म्हाळसाचा डायलॉग? खबरदार बानू, तू जर गड चढून वर आलीस तर. एवढंच आहे. हो. तुमच्या आयुष्यात म्हाळसाला मिळालेली बेस्ट कॉम्प्लिमेंट? कॉम्प्लिमेंट नाही आहे, पण मी एक खूप छान अनुभव सांगते. एकदा असं झालं होतं की मी आईस्क्रीम पार्लरच्या बाहेर उभे राहून आईस्क्रीम खात होते आणि आजी आल्या, म्हणजे एक साधारण असं पाठीतून वाकल्यावर हे होतं ना तशा आजी, आणि त्यांनी असं डोक्यावर पदर घेतलेला आणि त्या मला म्हणाल्या की तुम्ही अजून माझा नवस पूर्ण केला नाही, इतके दिवस झाले मी बोलले नवस. मला 2 मिनटं असं, खरंच मला 2 मिनटं असते, मला डोक्यातच नव्हतं की ह्यांनी हे म्हाळसाईच्या दृष्टीने बोलतात आहे, मला डोक्यातच नाही. तेव्हा मी आपल्या आईस्क्रीम खात मग्न आपली मला असं वाटलं की त्यांचा काहीतरी गैरसमज झाला आहे. म्हणून त्यांना म्हटलं, आजी तुम्हाला कुठे जायचं आहे नक्की, म्हणजे तुम्ही तुमच्याशीच बोलतेय मी, तुमच्याशीच बोलतेय मी, असं त्यांनी मला म्हटलं. मग मला ते हळूच स्ट्राईक झालं की ओके, हे बहुतेक म्हाळसा देवींशी कनेक्टेड आहे. त्यांना म्हटलं, कोणाला नवस केला तुम्ही? अगं तुलाच केला ना. त्यांनी मला म्हटलं मला नवस? मग म्हाळसा आहे ना तू, तुला नवस केला? म्हटलं नाही आजी, मी सुरभी आहे. आणि मी तेव्हा अशाच नॉर्मल कपड्यांमध्ये होते, पण मला आवडणारी गोष्ट ही आजही बऱ्याचदा असं होतं की नॉट नेसेसरी की मी साडीच नेसली पाहिजे. मला असं वाटतं की तो आवाज आणि ते मे बी लोकांना ते असं झालेलं आहे की त्यांनी इतकं ते मनावर घेतलंय राग की तो आवाज आणि त्या डोळ्यांमधून त्यांना मे बी ते कळतं की हीच बहुतेक ती आहे मास्क लावल्यावर. पण अदरवाईज असं की म्हणजे ते माणसाचंच आहे जे काय आहे ते. पण तेव्हा हा एक खूप छान अनुभव मला आला होता. मला असं वाटलं की नाही, हो मी नाही पूर्ण करू शकणार तुमचा नवस. मग का सांग, मग आम्ही जेजुरीला का जायचं? म्हटलं तुम्ही जेजुरीला जा, कारण तिथे खरी म्हाळसा आहे. मी फक्त तिची भूमिका साकारते, मी नवस नाही पूर्ण करू शकणार. मला माहितीही नाही म्हटलं तुमचा नवस काय आहे, तर तुम्ही नक्की जा दर्शनाला आणि ती तुमचं नवस पूर्ण करेल. बरं बरं ठीक आहे असं म्हणून त्या गेल्या. म्हणजे मला याचाही आनंद झाला की त्यांनी ते पटकन ऍक्सेप्ट पण केलं. म्हणजे त्यांनी चिडून अरे तुम्ही खोटं सांगता किंवा असं वगैरे काही केलं नाही. त्यांना जेव्हा मी समजवलं त्यांनी लगेच मान्य केलं की नाही आपलं काहीतरी गल्लत झाली आहे असं. म्हणजे त्या भूमिकेत नसताना लोकांनी ओळखलं, हे एक छान पॉझिटिव्ह आहे. अगदी. आणि मला वाटतं ना त्याचं खरं श्रेय मला असं वाटतं की माझ्या नंतरचे जे प्रोजेक्ट होते, म्हणजे लक्ष्मी सदैव मंगलम पण खूप लोकांनी बघितलं. त्यामुळे लोकांना डॉक्टर आरवी हे कॅरेक्टर माहिती होतं आणि त्याच्यामध्ये तर मी जशी आहे तशीच होते. म्हणजे ते तर नॉर्मल सिरियल होती, म्हणजे मायथो किंवा हिस्टॉरिकल नव्हती. तर मला वाटतं त्या सिरियलचा आणि ह्या वेबसिरीजचा जे म्हटलं ना, कोविडमध्ये सोशल मीडियावर ऍक्टिव्ह लोक होते, त्यामुळे भुताटलेला बऱ्यापैकी लोकांनी बघितली. तर त्यामुळे ते बहुतेक लोकांना, हा मी अगदीच कुठेच दिसले नसते ना, तर मे बी लोकांना मी आत्ता नॉर्मलवाली ओळखू आले नसते. रंगभूमी, टीव्ही की सिनेमा? तिन्ही. चहा की कॉफी? कॉफी. ब्लॅक कॉफी. ब्लॅक कॉफी. व्हेज की नॉन व्हेज? व्हेज.
एका शब्दात सुरभी. कन्फ्युज असं म्हणू शकतो. सुरभी अभिनेत्री नसती तर कोण असती? मी खरं सांगू का की ज्या वेळेला मला ह्यात थोडंफार काहीतरी काम मिळायला लागलं त्यावेळेला माझं नुकतंच ग्रॅज्युएशन झालं होतं. म्हणजे आज माझं ग्रॅज्युएशन संपलं आणि उद्या मी काम करणार आहे. त्यामुळे पुढे आता ग्रॅज्युएशन नंतर काय करायचं इव्हन माझं असं कधीच फिक्स नव्हतं. म्हणजे इतकं कन्फ्यूज माझ्यासारखं तर कोणी नसेल बहुतेक. जेवढेही टी व्हीवरती काही गोष्टी बघितल्या म्हणजे आता न्यूज चॅनल बघा किंवा काही म्हणजे एअर होस्टेस म्हणून सुद्धा जेही बघितलं मला प्रत्येक वेळेला वाटलंय मी हे करते मी हे करते मी हे करते. सो माझं करिअर कधीच फिक्स नव्हतं, कधीच नाही. फक्त त्यातल्या त्यात मी काय केलं असतं की मी ज्यात ग्रॅज्युएशन केलेलं आहे त्याच्यातच मी पुढे काय लेक्चररशिप PhD जे काहीतरी त्याच्यामध्ये केलं असतं पुढे, जे मी आत्ता पण साईड बाय साईड करते. पण आता ते आणि मुळात ना मला एक खूप छान हा प्रश्न मला यासाठी आवडतो की मला आजच्या सगळ्या मुलांना एक सांगावंसं वाटतं की खूप एक 15 वर्षापूर्वीपर्यंत ना असं होतं की तुम्हाला पर्टिक्युलर एक करिअर तुमचं निवडायचंच आहे म्हणजे एकच. पण आत्ता ना असं झालंय की तुम्ही एक करिअर निवडलं जरी नाही तरी 10 ठिकाणून वेगवेगळी कामं लोक आज करतायत. म्हणजे कोणालाही जर विचारलं की तुमचं करिअर काय तर लोक एका वेळेला 4-5 कामं करत असतात. म्हणजे ते स्वतःही सांगू शकत नाही की आपलं नक्की करिअर कशात आहे. सो मी असं ठरवलेलं नव्हतं. पण आणि मला अजूनही असं वाटतं की करिअर म्हणून ही एक गोष्ट नाही पण मला अजून 4 गोष्टी करायला आवडतील. म्हणजे 4 ठिकाणून काही ना काहीतरी आणि ती काळाची गरज पण आहे. एक्झॅक्टली. पुरी नोकऱ्या टिकायच्या पण एक असेल तरी आता नोकरीचा भरोसाच नाही. त्यामुळे 4 स्रोत असावेत. हो बरोबर, अगदी खरं आहे. यूथसाठी मला असं वाटतं की उलट सोशल मीडिया हा एवढा मोठा आत्ता ग्राउंड आहे सगळ्यांकडे की नॉट नेसेसरी की तुम्ही मुंबईतच आलं पाहिजे असं मला वाटतं. ती पण एक अशी वेळ होती एक 15 वर्षापूर्वी की मुंबईत आल्याशिवाय तुम्हाला करिअर ग्राफच नाही या फील्डमध्ये. पण आत्ता तसं नाहीये. आत्ताच्या कंडिशनला अगदी कोणत्याही छोट्याशा गावातल्या एखाद्या मुलाने त्याचा एखादा व्हिडिओ टाकून तो व्हायरल एकदा झाला की त्यांना ते आपोआपच हळूहळू पुढे हे मिळत जातं. काही बाबतीत ते चुकीचंही आहे असं मला वाटतं आणि काही बाबतीत असं वाटतं की ठीक आहे त्यांना आता म्हणजे जो स्ट्रगल आधी वाटायचा की मुंबईला जावं लागेल आपल्या गावातून तसा आता नाहीये. म्हणजे पोचू शकता तुम्ही पटकन लोकांपर्यंत. पण यासाठी त्यांनी जर या फील्डमध्ये करिअर करायचं असेल तर त्यांनी मात्र ऍक्टिंग शिकावी. म्हणजे रील्सच्या बेसिसवरती बरोबर करिअर म्हणून ऍक्टिंग निवडणं हे मला असं वाटतं की चुकीचं आहे. एकतर नाटकात काम करा किंवा सरळ छान ऍक्टिंगचा 2 वर्ष एक वेगळा कोर्स करा. त्यानंतर मग तुम्ही किती रील्स केला तरी काही प्रॉब्लेम नाही. पण तुम्हाला एक अभिनयाचा काय म्हणतात बेस असेल. सो बेस पक्का होणं खूप महत्वाचं आहे. अगदी खरं. तुमचा आवडता सहकलाकार कोण? सगळ्यांसोबतच छान अनुभव आला. सगळे सहकलाकार मला आवडतात. मैत्रीण? माझी सगळ्यात जवळची मैत्रीण आहे ती म्हणजे माझी बहीण. बरं. माझी सख्खी लहान बहीण आणि माझी आई या माझ्या बेस्ट फ्रेंड्स आहेत. खूप छान ना. बस बाकी मला. तुमचा आवडता ऋतू? माझा वाढदिवस मे मध्ये असतो म्हणून उन्हाळा. पण मला एन्जॉय करायला आवडतो पावसाळा. म्हणजे माझ्या वाढदिवसाला मला नाराज नाही करायचंय म्हणून मी उन्हाळा आणि पावसाळा असं. बरं. आवडता सण? मला सगळे सण आवडतात असं काही नाही. आवडतं गाणं? जुनी मराठी गाणी आवडतात सगळी. जुनी मराठी गाणी. बरं. मनातलं बोलायचं झाल्यास कोणाशी बोलाल? मी सांगितलं असं एक तर आई, माझी बहीण, दुर्गेश आहे आता नवरा पण आहे नो डाऊट, तो पण माझा एक बेस्ट फ्रेंडच आहे. पण मी मोस्टली मनातलं बोलायचं असेल तर स्वतःला आरशात बघून सांगते बस. हो. आणि ही गोष्ट म्हणून मी जे मगाशी म्हटलं ना की ह्या काही गोष्टी खूप कमी वयात कळणं खूप महत्त्वाचं असतं. जे कोविडमध्ये अनेक लोकांना डिप्रेशन, फ्रस्ट्रेशन, खूप लोकांनी सुसाईड वगैरे केलं अनेक फील्डमध्ये. असं काही नाही की इंडस्ट्रीत. तर तुमचं स्वतःशीच कम्युनिकेशन जर नसेल बरोबर तर तुम्हाला क्लॅरिटीच नसते की मला नक्की उद्या बाकी पुढच्या वर्षी पण सोडा त्याच्या पुढच्या फ्युचर तर बद्दल नाहीच बोलते मी. आत्ताबद्दलही मला जो विचार येतोय तो मला तरी माहिती आहे का हे माहिती असणं खूप महत्वाचं आहे. अगदी खरं. तर मी सगळ्यात पहिले स्वतःशी बोलते आणि त्याच्यातही मला वाटतं बऱ्याच गोष्टी फिल्टर होत असतील आईकडे, दुर्गेशकडे किंवा माझ्या बहिणीकडे बोलायला. स्वतःशी. मस्त. तुमच्यावर प्रेम करणाऱ्या प्रेक्षकांसाठी काय सांगाल?
असंच कायम भरभरून प्रेम करत राहा. मला माहिती आहे की जय मल्हार ही सिरियल एकदा होऊन गेली, म्हाळसाई एकदा होऊन गेली, ती परत होणे नाही, जय मल्हार परत होणे नाही. झालं तर चांगलंच आहे आम्हालाही, नो डाऊट. पण तो एक असतं ना की ते एकदा झालं ना की ते परत परत तसं नाही होत. मला माहिती आहे हे सगळं, पण मी कायम आहे तुमच्यासाठी. जी पण भूमिका माझ्याकडे येईल तेवढ्याच प्रामाणिकपणे मी तुमच्यापर्यंत ती पोचवेल, जशी म्हाळसा पोचवली. खूप न्याय देईन त्या भूमिकेला असा मी नक्कीच माझ्या साईडने प्रयत्न करेन. त्यामुळे तुम्ही माझ्यावर भरभरून प्रेम असंच करत राहा कायम. मंडळी, सुरभीसोबत आपण मनमोकळ्या गप्पा मारलेल्या आहेत. गप्पांमधला कोणता विषय आवडला आणि कोणता प्रश्न आवडला, कोणतं उत्तर आवडलं, नक्कीच कमेंटमध्ये लिहा. पुन्हा भेटूया पुढच्या भागात दुसऱ्या कलाकारासोबत. तोपर्यंत जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. थँक्यू.